नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी गंभीर आरोप केले आहेत। कोणत्याही चांगल्या कामाचे किंवा प्रस्तावाचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सभागृह नेते सागर नाईक कायम पुढाकार घेतात, मात्र ज्या ठिकाणी जनतेवर अन्याय झाल्याची घटना समोर येते त्यावेळी महापौर सुजाता पाटील यांना पुढे केले जाते, असा आरोप गजानन काळे यांनी पत्रकार परिषदेत केला। काळे यांनी पुढे आरोप केला की महापौरांचे ना सत्ताधारी ऐकत आहेत ना प्रशासन, त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर पदाची प्रत्यक्षात किती दखल घेतली जाते हा प्रश्न निर्माण झाला आहे। जनतेच्या प्रश्नांवर जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सत्ताधारी सोयीस्कर भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली। या आरोपांबाबत महापौर सुजाता पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पालिका प्रशासन वृत्तसमूहाची टीम महापौरांच्या दालनात पोहोचली। त्यावेळी महापौर अँटी चेंबरमध्ये उपस्थित असल्याचे सांगण्यात आले। महापौरांचे स्वीय सहाय्यक अमोल यांनी या संदर्भात त्यांना माहिती दिल्याचे समजते, मात्र त्यानंतरही महापौर अँटी चेंबरमधून बाहेर आल्या नाहीत। पालिका प्रशासनच्या टीमने सुमारे अर्धा तास महापौरांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा केली, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर टीमला तेथून परतावे लागले। त्यामुळे गजानन काळे यांच्या आरोपांवर महापौरांकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही। मनसेच्या या आरोपांमुळे नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप, महापौर कार्यालय आणि प्रशासन यांच्यातील समन्वयावर नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पालिका प्रशासन, नवी मुंबई।